हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी रोशन सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहेत माथाडी हमाल अधिनियम, रोजगार व नियमन व कल्याण अधिनियम 1969. तर बघा, विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की एम्प्लॉयर म्हणजे फक्त कंपनीचा मालक, पण या कायद्यात तसं नाहीये. कलम 2 आणि उपकलम 3 नुसार एम्प्लॉयर कोण ठरतो, असुरक्षित कामगार कोणाला म्हणतात, हे आपण आजच्या भाग 1 मध्ये अगदी सोप्या मराठी व्यावहारिक उदाहरणांसह समजून घेणार आहोत. तर यामध्ये बघा, जे आपले टॉप बेस्ट 50 MCQ ची सिरीज आहे, तर आज याचा पार्ट 1 बघणार आहेत आपण. आणि यासोबतच तुम्हाला हे जो आपण पार्ट 1 चे बेस्ट MCQ बघणार आहे, तर यामध्येच मी तुम्हाला सांगेल की एक तुमच्यासाठी मी फ्री मॉक टेस्ट 20 क्वेश्चन म्हणजे 20 क्वेश्चनची सेट केली आहे. आणि तुम्ही जर हे क्वेश्चन्स आणि ती मॉक टेस्ट जर सोडवली तर अप टू 80% या कायद्याशी निगडीत म्हणजे 80% तुम्ही या कायद्याशी निगडीत क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयार होसाल. तर बघू मग आज आपण पहिला क्वेश्चन. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो आपल्याला, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर हातकामगार योजना नियमन व कल्याण अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? कोणत्या वर्षी संमत झाला? तर बघा, आपल्याला कायद्यामध्येच दिलेले 1969. याचा पर्याय असेल तुमचा पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, हा अधिनियम कोणत्या राज्याला लागू होतो? तर बघा, याचा अधिनियम आहे माथाडी हमाल कामगार 1969. हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू होईल. कोणाला लागू होईल? संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे पर्याय क्रमांक सी हा याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, कलम कोणती लक्षात ठेवा, कलम 1 आणि उपकलम त्याची 2. उपकलम 2 हे उपकलम कंसामध्ये दिलेले राहते, तर लक्षात ठेवा. याला इंग्लिश मध्ये आपण क्लॉज पण म्हणतो. कलम 1 आणि उपकलम 2. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, या अधिनियमाचा मुख्य उद्देश कोणता? या अधिनियमाचा मुख्य उद्देश कोणता? तर बघा, आपल्याला पहिल्याच यामध्ये दिलेले आहे. समजा पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो, उद्योगांना कर सवलत देणे, असुरक्षित कामगारांचे रोजगार नियमन व कल्याण, किमान वेतन रद्द करणे कारखाने. तर याचा एक पर्याय क्रमांक बी उत्तर असेल, असुरक्षित कामगार. असुरक्षित कामगार किंवा हातकामगारांचे रोजगार नियमन व कल्याण याच्या कायद्याच्या नावामध्येच आहे ते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, बोर्ड किंवा मंडळाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर यामध्ये बघा, कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम क्रमांक 6. उत्तर काय असेल याचं? ऑप्शन क्रमांक सी, कलम क्रमांक 6 नुसार याची काय केली जाते? आपले बोर्डाची स्थापना केली जाते किंवा आपले मंडळ स्थापन केले जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, निरीक्षकची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर बघा, निरीक्षकची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर यामध्ये जनरली जर बघितलं तुम्ही, किंवा इन्स्पेक्टर ज्याला म्हणतो आपण, याची नियुक्ती तुमच्या कलम क्रमांक 15, याचा पर्याय क्रमांक सी उत्तर असेल. कलम 15 नुसार आपल्या निरीक्षक किंवा इन्स्पेक्टरची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 6, या अधिनियमानुसार चाइल्ड म्हणजे किती वर्षांखालील व्यक्ती? चाइल्ड म्हणजे किती वर्षांखालील व्यक्ती? तर बघा, एक कलम दिलेली आहे तुम्हाला, कलम क्रमांक 16. लक्षात ठेवा, कलम क्रमांक 16. कलम क्रमांक 16 नुसार ज्या व्यक्तीने 14 वर्ष पूर्ण केलेली नसतील त्याला आपण काय म्हणतो? चाइल्ड. तर याचं उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक बी, 14 वर्षे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, काय म्हणते, अनुसूचित रोजगारात मुलांना काम करण्यास परवानगी आहे का? अनुसूचित रोजगारात मुलांना काम करण्यास परवानगी आहे का? बघा, जनरली जर बघितलं उत्तर काय म्हणते, प्रश्न ऑप्शन काय आहे? होय. बी काय म्हणते, फक्त सुट्टीत. सी राज्य शासनाच्या परवानगीने. आणि डी नाही. तर याचं जनरली जर बघितलं आपण, ते कलम क्रमांक 16 काय म्हणतो तुम्हाला, कलम क्रमांक 16 आताच बघितलं आपण वरती, कलम क्रमांक 16, 14 वर्षाखालील व्यक्तींना किंवा मुलांना यामध्ये काम करण्यास परवानगी नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. कोणतं असेल? पर्याय क्रमांक डी. मित्रांनो, लक्षात ठेवा, टीसीएस मध्ये जनरली जर बघितलं आपण तर ते कलमावरती प्रश्न जास्त विचारते आणि कोणत्या कलमानुसार कोणतं काम आहे कोणतं नाही हे लक्षात ठेवण्याचं काम आपलं आहे. त्यानंतर बघा, मंडळाचा बोर्डाचा अध्यक्ष कोण असतो? आहे की नाही? मंडळ किंवा बोर्डाचा अध्यक्ष कोण असतो? यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 6, कलम क्रमांक 6 त्याचा क्लॉज 5 म्हणजेच उपकलम 5 नुसार जनरली जर बघितलं आपण तर यामध्ये राज्य शासनाचा प्रतिनिधी, मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? राज्य शासनाचा प्रतिनिधी. कशाच्या कोणत्या कलमांतर्गत? कलम क्रमांक 6 चा उपकलम 5.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, मंडळामध्ये नियुक्त व कामगार प्रतिनिधींची संख्या कशी असते? कामगार व प्रतिनिधींची संख्या कशी असते? तर जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 6 लक्षात ठेवा, कलम क्रमांक 6 आणि उपकलम त्याची 4, उपकलम 4, कलम क्रमांक 6 उपकलम 4 नुसार जनरली मंडळाचे नियुक्त व कामगार प्रतिनिधींची संख्या कशी असते? समान. कशी असते? नियोक्ता व कामगार प्रतिनिधी, नियोक्ता व कामगार प्रतिनिधींची संख्या समान असते. कोणत्या कलम अंतर्गत? कलम क्रमांक 6-4. त्यानंतर बघा आता आपण बघतोय मॉक टेस्ट कशी सोडवायची आहे की नाही. तर मॉक टेस्ट कशी द्यायची बघा. एक मित्रांनो, प्रॅक्टिस तर सर्वच वाचतात, कुठून ना कुठून लॉज करतात, पण प्रॅक्टिस मॉक टेस्ट कोणी देत नाही. म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आपल्याला तो लक्षात राहत का नाही राहत, आपली जो ट्रॅक आहे आपण ते मॉक टेस्ट न आपल्या कोणता टॉपिक वीक आहे हे समजतो. तर यासाठी बघा की याचे मॉक टेस्ट जसा आपला व्हिडिओ पब्लिश झाला तर याच्या कमेंट सेक्शन मध्ये मी तुम्हाला याची मॉक टेस्टची लिंक देईल. तिथं तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करा आणि सर्व 20 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन त्या 20 क्वेश्चनचे आन्सर भेटतील आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती गुण मिळाले तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जो तुमचा वीक पॉईंट असेल तो पण सांगा मला. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ते टॉपिक तुमचे कव्हर करू. चला बघू प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो? या अधिनियमांतर्गत अपराधांची सुनावणी कोणते न्यायालय करते? प्रश्न क्रमांक 10चं उत्तर बघा. जनरली जर बघितलं आपण तर कलम 17 नुसार जनरली बघा, कलम 17 या माथाडी व हमाल अधिनियम 1969 नुसार याची सुनावणी कोण करते? तर कलम क्रमांक 17 नुसार यांचं एक सेपरेट कामगार न्यायालय असते बघा, लेबर कोर्ट ज्याला म्हणतो आपण. कोणती कलम आहे? कलम क्रमांक 17. हे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण हे खूप वेळेस जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्यामध्ये जो आतापर्यंत आपला TCS एक्झाम कंडक्ट करत होता, पण मागच्या वेळी जुलै 2025 पासून एडिक्विटी नावाची एक संस्था तिथे एक्झाम कंडक्ट करत आहे. पण आपण जर मागचं पेपर पॅटर्न अनालिसिस केला तर यावर जास्त नियुक्त्या, तुमचे कलम, तुमचा दंड यावर TCS जास्त वेळा प्रश्न रिपीट करत असतो. तर हे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, राज्य शासनास योजना तयार करण्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो आपल्याला? राज्य शासनास योजना किंवा स्कीम तयार करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये आहे? तर कोणती कलम आहे बघा? कलम क्रमांक 3. कलम क्रमांक 3 अंतर्गत जनरली जर बघितलं आपण तर राज्य शासनास काय आहे? योजना तयार करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, योजनेअंतर्गत नोंदणीकृत नियोक्त्याने वेतनाची रक्कम वेळेत जमा न केल्यास किती टक्क्यांपर्यंत अधिभार म्हणजे सरचार्ज आकारला जाऊ शकतो? योजनेअंतर्गत नोंदणीकृत नियोक्ता म्हणजेच काय? जनरली जो तुमचा मुकदम असतो, टोळीवाला असतो. लक्षात ठेवा, नियोक्त्याला हे शब्द वापरलेले आहेत. टोळीवाला, नियोक्ता किंवा त्याला सब, जो तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे, हे शब्द वापरलेले आहेत. तर यानं जर वेळेमध्ये तुमची वेतन जर नाही केलं तर याला कोणत्या कलम अंतर्गत किती टक्के? तर जनरली लक्षात ठेवा, याला तुमचे 10% सरचार्ज म्हणजेच काय? अधिभार आपण आकारला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, योजनेच्या प्रथम उल्लंघनासाठी, योजनेच्या प्रथम म्हणजे पहिल्या वेळेस जर योजनेचा उल्लंघन केला एखाद्या नियोक्त्याने तर किती कारावासाची शिक्षा होऊ शकते? तर जनरली जर बघितलं आपण तर याला 3 महिन्यापर्यंत, कमाल 3 महिन्यापर्यंत कारावासाची तरतूद आहे. कमाल 3 महिन्यापर्यंत. जास्त कधी? प्रथम उल्लंघन. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे एक तुमचा द्वितीय उल्लंघन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो आपल्याला? योजनेच्या प्रथम उल्लंघनासाठी कमाल दंड किती आहे? कमाल दंड किती आहे? त्याच्यात पहिल्या 3 महिन्याची कारावास आणि दंड जर बघितला आपण तर तो तुमचा 500 रुपयापर्यंत. म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक बी. काय असेल याचं? पर्याय क्रमांक बी उत्तर असेल. त्यानंतर लक्षात घ्या, योजनेच्या पुढील सबसिक्वेंट उल्लंघनासाठी कमाल दंड किती आहे? पुढील म्हणजेच काय? पहिल्या वेळेस त्यानं दिला आपण 500 रुपये दंड आणि 3 महिने कारावास झाला, पण पुढील परत त्यानं जर उल्लंघन केलं तर आपल्याला काय म्हणते? पुढील उल्लंघनासाठी त्याला 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. 1000 रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, उल्लंघन चालू राहिल्यास प्रतिदिन अतिरिक्त दंड किती असू शकतो? सपोज उल्लंघन केलं एखाद्या नियुक्त्याने
तर त्याला प्रति दिवस किती आपल्याला दंड लागू शकतो, तर प्रति दिवस त्याला 100 रुपये दररोजचे भरावे लागणार. सपोज एखादा व्यक्ती आहे, त्यानं उल्लंघन केलं डबल तर त्याला परत 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 100 रुपये प्रति दिवसाच्या आपण काय करू शकतो, दंड आकारू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, सल्लागार समिती म्हणजेच ऍडवायझरी कमिटी कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते. तर याच्यात लक्षात ठेवा मित्रांनो, कलम क्रमांक 14 नुसार आपलं काय करू शकतो, ऍडवायझरी कमिटी स्थापन करू शकतो, किंवा त्याला आपण सल्लागार समिती म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, सल्लागार समितीचा अध्यक्ष कोण असतो. तर सल्लागार समितीचा अध्यक्षसाठी मित्रांनो लक्षात ठेवा, एक कलम आहे तुमची, कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 14 आणि उपकलम आहे त्याची 3, म्हणजे 14(3) असं लक्षात ठेवा. 143 त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नका बघू 143 ला. 143 म्हणजेच कलम 14 आणि उपकलम 3 यानुसार सल्ला समितीचा अध्यक्ष कोण असतो, सल्लागार समिती म्हणजे ऍडवायझरी कमिटीचा, तर हा तुमचा असतो राज्य शासनाचा प्रतिनिधी. कलम 14(3) राज्य शासनाचा प्रतिनिधी. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 19, निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टरची नियुक्ती कोण करतो. इन्स्पेक्टरची नियुक्ती कोण करतो, तर जनरली बघा कलम 15 मध्ये आपल्याला बघितलं आपण की कलम 15 नुसार इन्स्पेक्टरची नियुक्ती करतो. तर कलम 15 मध्ये एक उपकलम म्हणजे क्लॉ आहे, तर त्या क्लॉ नुसार आपण काय करू शकतो, त्याची नियुक्ती हा पर्टिक्युलर मंडळ करू शकतो. निरीक्षकची नियुक्ती कलम 15(1) नुसार कोण करेल, मंडळ करेल. लक्षात ठेवा कलम 15(1). त्यानंतर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 20, निरीक्षकाला कोणत्या दिवशी प्रवेश व तपासणी करण्याचा अधिकार आहे. निरीक्षकाला कोणत्या ठिकाणी प्रवेश व तपासणी करण्याचा अधिकार आहे, कोणत्या ठिकाणी प्रवेश व तपासणी करण्याचा अधिकार आहे. तर यामध्ये जनरली जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 20, यामध्ये तुम्हाला बघा कलम 15(1) मध्ये कोण निरीक्षकाची नियुक्ती करतो, आणि कलम 15(2) आणि त्याचा सबक्लॉ ए नुसार तुमचा जो निरीक्षक आहे कोणत्या ठिकाणी तपासण्याचे अधिकार आहे त्याला, जिथे असुरक्षित कामगार कार्यरत आहेत. कुठं, जिथे असुरक्षित कामगार कार्यरत आहेत तिथे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, या अधिनियमानुसार अपराधाविरुद्ध अपील कोणाकडे करता येईल. यामध्ये बघा तुम्हाला कलम 17 आणि उपकलम सी, कलम 17 उपकलम सी नुसार आपण याचं औद्योगिक न्यायालय म्हणजे इंडस्ट्रियल कोर्ट मध्ये अपराधाविरुद्ध आपण अपील करू शकतो. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, लेबर कोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील किती दिवसात दाखल करावे लागते. लेबर कोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील किती दिवसात आपल्याला दाखल करावे लागते. तर हे तुम्हाला कलम 17(c)(2) नुसार 30 दिवसात. कधी, 30 दिवसात. अपील निर्णयाविरुद्ध अपील किती दिवसात, 30 दिवसात. कलम 17(c) आणि 2, कलम 17(c) आणि 2 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, लेबर कोर्टने शक्यतो किती कालावधीत तक्रार निकाली काढावी, किती दिवसात काढावी. तर जनरली बघा 17(f) नुसार, कलम 17(f) नुसार 3 महिन्याच्या आतमध्ये लेबर कोर्टने तुमची तक्रार निकाली लावण्याची काढावी लागते. तर जनरली लक्षात घ्या कलम 17(f) नुसार 3 महिने, कलम 17(f) नुसार 3 महिने. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, बोर्डचा वार्षिक अहवाल राज्य शासनाला कोणत्या तारखेपर्यंत सादर करावा लागतो. बोर्डचा वार्षिक अहवाल कोणत्या, तर बघा हे कलम 7 मध्ये तुमचा सब कलम म्हणजे उपकलम 3 मध्ये दिलेला आहे की तुम्ही जनरली 31 ऑक्टोबर पर्यंत राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करणे गरजेचे आहे. 31 ऑक्टोबर, कलम क्रमांक 7(3) लक्षात ठेवा. त्यानंतर आपला आजच्या सेशनचा लास्ट क्वेश्चन म्हणजे काय, बोर्ड किंवा मंडळाच्या लेखापरीक्षणासाठी ऑडिट लेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करतो. तर जनरली बघा याचं जर बघितलं आपण तर तुमची याची नियुक्ती कलम क्रमांक 8(2) नुसार, कलम क्रमांक 8 उपकलम 2, कलम क्रमांक 8 उपकलम 2 नुसार आपल्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची म्हणजे ऑडिटरची नियुक्ती कोण करतो,
या ऑडिटरची नियुक्ती आपला स्टेट गव्हर्नमेंट करत असते. पर्याय क्रमांक सी, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच काय, राज्य शासन. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन आवडले असतील आणि या क्वेश्चन तुम्ही हा सेशन केल्यानंतर जी आपली फ्री मॉक टेस्ट आहे ही कमेंट सेक्शन मध्ये त्याची लिंक आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे. तुम्ही ती टेस्ट सॉल्व्ह करा आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले, म्हणजे तुम्हाला किती स्कोर झाला, तुमचा किती मार्क्स मिळाले, हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि याचा पुढचा भाग पार्ट 2, नेक्स्ट 25 क्वेश्चन माथाडी हमाल अधिनियम 1969 चा हा तुमचा उद्याला सकाळी 9 वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होईल. थँक्यू.